विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड बघत होतो. मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडमध्ये आपण फॉर्म्युला ऑफ मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड बघितलं. त्यामध्ये आपण काय बघितलं, ही एक कॉलम मॅट्रिक्स आहे जी आहे एक्स दॅट इज एक्स वाय झेड इज इक्वल्स टू, इथे ए इन्व्हर्स होता. ए इन्व्हर्सची व्हॅल्यू काय आहे, 1 बाय डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इंटू मॅट्रिक्स बी कन्सिस्ट ऑफ कॉन्स्टंट्स, RHS ऑफ कॉन्स्टंट्स इक्वेशन्स म्हणजे D1 D2 D3, तो कॉलम मॅट्रिक्स इथे घेतलेली. तर या पद्धतीने या ठिकाणी मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचा फॉर्म्युला तयार झाला. फॉर्म्युला काय आहे, लेफ्ट हँड साईडला व्हेरिएबल मॅट्रिक्स आहे, कॉलम मॅट्रिक्स कन्सिस्ट ऑफ व्हेरिएबल एक्स वाय झेड इक्वल टू ए इन्व्हर्स दॅट इज 1 बाय डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इंटू मॅट्रिक्स बी कन्सिस्ट ऑफ कॉन्स्टंट्स D1 D2 D3. याप्रमाणे मग हा फॉर्म्युला तयार झाला. एक्स वाय झेड बरोबर 1 बाय डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ए इंटू कॉलम मॅट्रिक्स D1 D2 D3. पुढे बघूया एक्झाम्पल. आता बघा, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडवरती कंपल्सरी 6 मार्कांचं एक एक्झाम्पल येतच परीक्षेला. असं होणार नाही की यावरती प्रॉब्लेम विचारलीच गेली नाही परीक्षेत. तर कंपल्सरी 6 मार्कांसाठी मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचे एक्झाम्पल येतं, ते पण क्वेश्चन नंबर 6 मध्ये येतं, हे लक्षात ठेवा. बघा आता एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल मी रीड करतोय बघा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. नाउ we see the first equation, that is x plus y plus z is equals to 3. हे पहिलं इक्वेशन आहे. पहिलं इक्वेशन काय वाचलं मी, x plus y plus z equal to 3. सेकंड इक्वेशन 3x minus 2y plus 3z equals to 4. This is the second equation. सेकंड इक्वेशन काय रीड केलं मी, 3x minus 2y plus 3z is equals to 4. And the third equation is 5x plus 5y plus z is equals to 11. So like this we have to provide these 3 equations. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम्पल बघत होतो. आता या एक्झाम्पलचे आन्सर बघूया. आन्सर बघा काय, आन्सर मध्ये आधी मी काय घेतलं, लेट ए इज इक्वल्स टू. आता आपण बघत होतो ए ही मॅट्रिक्स जी आहे ती कोइफिशियंट्स ऑफ एक्स वाय आणि झेड पासून तयार होते, आणि ते कोइफिशियंट्स ऑफ एक्स वाय झेड या तिघी इक्वेशन्सचे जे प्रोव्हाइड केलेले आहेत ते लिहिलेले आहेत. आता लेट ए इज इक्वल्स टू बघा, आधी आपण ही पहिली रो म्हणजे पहिल्या इक्वेशनचे कोइफिशियंट्स आहेत एक्स वाय झेडचे. हे पहिलं इक्वेशन आहे. इथे एक्सचा कोइफिशियंट 1 आहे तो इथे लिहिला, वायचा कोइफिशियंट 1 आहे तो लिहिलाय, झेडचा कोइफिशियंट म्हणजे ज्याला आपण म्हणतो सहगुणक, तर झेडचा सहगुणक 1 आहे म्हणजे कोइफिशियंट 1 आहे म्हणून 1 घेतला. हा सेकंड रो म्हणजे सेकंड इक्वेशन मधले एक्स वाय झेडचे कोइफिशियंट्स. एक्सचा कोइफिशियंट 3 आहे तो घेतला, वायचा कोइफिशियंट -2 आहे तो इथे घेतला आहे, झेडचा कोइफिशियंट 3 आहे तो लिहिलेला आहे. आणि हा तिसरा रो म्हणजे तिसऱ्या इक्वेशनचे एक्स वाय झेडचे कोइफिशियंट्स लिहिलेले आहेत. बघा, कोइफिशियंट ऑफ एक्स इज हियर 5, सो आय राईट डाऊन 5. कोइफिशियंट ऑफ वाय इज हियर 5, सो आय राईट डाऊन हियर 5. कोइफिशियंट ऑफ झेड, सिंगल झेड म्हणजे काय, 1 इंटू झेड आहे, कारण 1 इंटू झेड झेड मिळतो, सो दॅट्स वाय द कोइफिशियंट ऑफ झेड इज आय राईट डाऊन हियर 1. तर या पद्धतीने ही मॅट्रिक्स कन्सिस्ट ऑफ कोइफिशियंट्स ऑफ एक्स वाय झेड आहे. त्यानंतर आपल्याला मॅट्रिक्स बी लागते मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडने जर उदाहरण सोडवायचे असेल तर. मॅट्रिक्स बी आपण काय बघितलं, इट इज कन्सिस्ट ऑफ कॉन्स्टंट्स इन द राईट हँड साइड ऑफ द गिव्हन इक्वेशन्स. म्हणून राईट हँड साइड इक्वेशन्सला जे जे अंक आहेत ते आपण लिहू इथे क्रमाने. बी इज इक्वल्स टू द मॅट्रिक्स कन्सिस्ट ऑफ कॉन्स्टंट्स. कोणकोणते कॉन्स्टंट आहे, 3 तो आधी घेतला. त्यानंतर दुसऱ्यामध्ये कॉन्स्टंट कोणता आहे, RHS ला 4 तो घेतला. आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये RHS म्हणजे राईट हँड साइडला 11 आहे तो 11 घेतलाय. सो लाईक दिस वी राईट डाऊन दॅट मॅट्रिक्स बी कन्सिस्ट ऑफ कॉन्स्टंट्स ओनली. नाउ द नेक्स्ट मॅट्रिक्स एक्स इज कन्सिस्ट ऑफ व्हेरिएबल्स अँड इट इज अ कॉलम मॅट्रिक्स. मग एक्स ही कॉलम मॅट्रिक्स असते, कन्सिस्ट ऑफ व्हेरिएबल्स. मग व्हेरिएबल्स उदाहरणात एक्स वाय झेड दिसत आहेत म्हणून एक्स वाय झेड कॉलम मॅट्रिक्स घेतलेली आहे. समजा एखादं उदाहरण असेल ज्यामध्ये I1 I2 I3 असेल तर इथे एक्सच्या जागी I1 येईल, वायच्या जागी I2 येईल आणि झेडच्या जागी I3 येईल. तर लक्षात ठेवायचे व्हेरिएबल कोणते आहे उदाहरणात. तर उदाहरणात इथे एक्स वाय झेड आहे, व्हेरिएबल म्हणून एक्स वाय झेड घेतले. सो लाईक दिस वी फर्स्ट राईट डाऊन मॅट्रिक्स ए, मॅट्रिक्स बी अँड मॅट्रिक्स एक्स. आता पुढे आपण फॉर्म्युला बघूया काय. आता फॉर्म्युल्यानुसार आपण आपल्याला माहिती आहे एक्स बरोबर ए इन्व्हर्स इंटू बी ने काढत असतो. तर ए इन्व्हर्स आपण 1 बाय डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ए ने काढत असतो. डिटर्मिनंट काढणं आवश्यक आहे कारण पहिले चॅप्टर आपण काय बघितलं, डिटर्मिनंट.
तर मी आधी काय काढून घेतोय, मॅट्रिक्स ए जी आहे तिच्या डिटर्मिनंट काढतोय. तर एला 2 व्हर्टिकल लाईन्समध्ये लिहिलंय म्हणजे डिटर्मिनंट ए काढतोय आपण. सो दिस सिम्बॉल डिनोट डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स ए दॅट इज इक्वल्स टू, आता हे जे स्क्वेअर ब्रॅकेट दिलेले होते ते मॅट्रिक्ससाठी होते. डिटर्मिनंट काढतोय म्हणून हे 2 व्हर्टिकल लाईन्स फक्त होतील. इथे लिहिताना या 2 व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ केल्या आहेत बघा या. आणि अंक ॲज इट इज आहेत 1 1 1 1 1 1, 3 - 2 3, 3 - 2 3, 5 5 1 5 5 1. आता याचे डिटर्मिनंट मला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपण डिटर्मिनंट पहिल्या रोनुसार काढत असतो बाय पॅटर्न प्लस मायनस प्लस फॉर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 और डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 साठी. मग पुढची स्टेप बघा काय येईल. सो देअरफॉर इट इज इक्वल्स टू, हा 1 वरती मी बोट ठेवला आहे तो 1 इथे लिहिलेला आहे. हा 1 जो होता त्या 1चा कॉलम आणि हा रो असा हा कॅन्सल झाला की आपल्याला -2 3 5 1 दिसेल. यांच्यामध्ये तिरकस गुणाकार झाला. -2 × 1 -2 तो लिहिला. मायनस साईन जे ते फॉर्म्युलेचे. आता पुन्हा इथे तिरकस गुणाकार 5 3 15 तो घेतलेला आहे. पहिला एलिमेंट पॉझिटिव्ह, दुसरा एलिमेंट निगेटिव्ह येतात. हा जो 1 आहे तो निगेटिव्ह घेतला आहे बघा. आता ह्या 1 साठी हा कॉलम म्हणजे 1 - 2 5 हा कॉलम आणि हा रो म्हणजे 1 1 1 कॅन्सल झाला आहे, डिलीट झाला. उरलेलं काय दिसेल 3 3 5 1. तो -1 लिहिल्यानंतर कंसात तिरकस गुणाकार 3 × 1 3, मायनस साईन फॉर्म्युलेचे 5 × 3 15 तो घेतला आहे. नेक्स्ट एलिमेंट इज पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह घेतला होता, हा निगेटिव्ह, त्याच्या पुढचा काय येईल पॉझिटिव्ह. हा 1 जो आहे तो पॉझिटिव्ह घेतला. पुन्हा या 1 साठी हा कॉलम आणि करस्पॉन्डिंग रो या 1चा कॅन्सल केला. VC 3 - 2 5 5 तिरकस गुणाकार, प्रोडक्ट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल म्हणजे 3 × 5 15 तो घेतला. मायनस साईन इथे ॲक्च्युअली फॉर्म्युलेचे. त्यानंतर तिरकस गुणाकार झालाय 5 × -2 -10, -10 आणि आधीचे मायनस साईन त्यामुळे +10 लिहिला गेलेला आहे तो लक्षात ठेवा. पुढची कॅल्क्युलेशन ते स्टेप कशी येते बघा. इट इज इक्वल्स टू -2 - 15 बिकम्स -17, -17 × +1 इज -17. त्यानंतर 3 - 15 किती येतात ते -12, -12 × -1 निगेटिव्ह × निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह. सो -12 × -1 बिकम्स +12 प्लस 15 + 10 किती होतात 25, 25 1 जा 25 त्याप्रमाणे घेतलं. आता हे 25 अधिक 12 झाले. 25 आणि ते 12 किती होतील 37, 37 मधून 17 गेले किती येतील 20. सो देअरफॉर वी सी दॅट डिटर्मिनंट ए इज इक्वल्स टू 20. याप्रमाणे डिटर्मिनंट ए आपण आधी काय काढून घेतलाय. आता त्यानंतर पुढच्या कॅल्क्युलेशन्स काढण्यासाठी आपल्याला ॲडजॉईंट काढावं लागेल. डिटर्मिनंट काढल्यानंतर काय काढावं लागतो ॲडजॉईंट ऑफ अ मॅट्रिक्स सी. त्यासाठी कोफॅक्टर्स काढावं लागतील. बघा पुढची स्टेप काय आहे. नाऊ वी फाइंड आउट कोफॅक्टर्स ऑफ मॅट्रिक्स ए. नाऊ वी फाइंड आउट कोफॅक्टर्स ऑफ मॅट्रिक्स ए. कोफॅक्टर्स वेगळे, जेवढे इलेमेंट तेवढे कोफॅक्टर. मॅट्रिक्स ए मध्ये आपल्याला 9 इलेमेंट दिसत आहेत म्हणून 9 कोफॅक्टर निघतील. C11 C12 C13, त्यानंतर C21 C22 C23 C31 C32 आणि C33 याप्रमाणे 9 कोफॅक्टर मी आता काढणार आहे. पुढची स्टेप बघा. पहिला कोफॅक्टर C11 इज इक्वल्स टू पॉझिटिव्ह. आपण प्लस मायनस अल्टरनेट साईन घेत चालतो कोफॅक्टर काढताना. पहिल्याला प्लस साईन आलंय. आता पहिला रो पहिला कॉलम डिलीट करायचा आहे आपण मॅट्रिक्स ए मधून. हा बघा हा पहिला रो आणि हा पहिला कॉलम डिलीट केला म्हणजे काय दिसेल -2 3 5 1 तो घेतलेला आहे डिटर्मिनंटमध्ये. प्लस साईन कंटिन्यू आहे आधीचे, ब्रॅकेटमध्ये तिरकस गुणाकार -2 × 1 तो घेतला. मायनस साईन फॉर्म्युल्याचे 5 × 3 तो लिहिलेला आहे, लिहून घेतला तो. आता -2 × +1 -2 ठीक आहे. -5 × 3 15 -15 आणि हा -2 तो -2 -15 -2 -15 इज -17. ते बाहेर प्लस असो तर प्लस मायनस होतं म्हणून -17 उत्तर आले. सो लाईक दिस वी फाइंड आउट द फर्स्ट कोफॅक्टर. आता पुढचा कोफॅक्टर कोणता लागेल C12 बघूया. नाउ द नेक्स्ट कोफॅक्टर इज C12 इज इक्वल टू प्लस नंतर अल्टरनेट साईन कोणतं घेतलं मायनस. आता हा पहिला रो आणि दुसरा कॉलम मला डिलीट करायचा आहे मॅट्रिक्स ए मधून. मॅट्रिक्स ए इथे दाखवली बघा साईडला मी. मग पहिला रो आणि दुसरा कॉलम, हा पहिला रो आणि हा दुसरा कॉलम डिलीट म्हणजे काय दिसेल 3 3 5 1 तो 3 3 5 1 घेतलेला आहे. तिरकस गुणाकार करावा लागेल, मायनस साईन कंटिन्यू, ब्रॅकेटमध्ये 3 × 1 मायनस 5 × 3 तो याप्रमाणे लिहून घेतले. 3 1 जा 3 होईल, 5 3 जा 15. 3 - 15 काय येतं 3 - 15 बिकम्स -12 आणि हे बाहेरचं पुन्हा मायनस साईन तर मायनस काय होईल
+12. So like this we find out the C12, that is cofactor C12. पुढच्या C13 येणार आहे. So now C13 is equals to मायनस नंतर अल्टरनेट साइन प्लस पहिला रो आणि तिसरा कॉलम ए मधून डिलीट होईल. पहिला रो हा आणि हा तिसरा कॉलम डिलीट म्हणजे 3 - 2 5 5 3 - 2 5 5 लिहिला. प्लस साइन कंटिन्यू तिरकस गुणाकार 3 × 5 तो घेतला. नंतर मायनस साइन फॉर्म्युल्याचं 5 × -2. त्यानंतर हा 3 5 च्या 15 झाला. -5 × -2 मायनस इंटू मायनस प्लस म्हणून +10 झालं. ते बाहेरच्या प्लस साइन घेण्याची गरज नाही. 10 + 15 किती आला 25. सो लाईक दिस वी कॅल्क्युलेट थर्ड कोफॅक्टर C13. आता पुढचा कोफॅक्टर C21 येणार. सो C21 इज इक्वल्स टू आता हा प्लस नंतर कोणतं साइन आलं मायनस. पुन्हा आता हा 2 नंबर रो 1 नंबर कॉलम डिलीट. हा 2 नंबर रो आहे बघा आणि हा 1 नंबर कॉलम डिलीट म्हणजे काय दिसेल 1 1 5 1. सो वी राईट डाऊन दिस 1 1 5 1. मायनस साइन कंटिन्यू तिरकस गुणाकार 1 × 1 मायनस साइन फॉर्म्युलेचं 5 × 1 ते घेतलं. आता 1 1 = 1 -5 1 = 5. सो 1 - 5 हिअर आणि मायनस साइन बाहेरचं कंटिन्यू 1 - 5 -4 -4 आणि बाहेरच्या मायनस साइन काय झालं +4. नेक्स्ट कोफॅक्टर इज C22. बघा काय येईल तो C22 इज इक्वल्स टू मायनस नंतर अल्टरनेट साइन प्लस. आता 2 नंबर रो 2 नंबर कॉलम डिलीट करायचा आहे. मॅट्रिक्स ए मधून हा 2 नंबर रो आणि हा 2 नंबर कॉलम डिलीट झाला म्हणजे 1 1 5 1 दिसेल तो घेतलाय 1 1 5 1. आता हा 1 1 5 1 तिरकस गुणाकार करून पुढे सोडवावा लागेल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 नुसार. प्लस कंटिन्यू 1 × 1 तो घेतला. मायनस साइन फॉर्म्युलेचं घेतलं 5 × 1 तो घेतला. 1 × 1 1 आलं मायनस 5 × 1 5. सो 1 - 5 बिकम्स -4 -4 आणि बाहेरच्या प्लस साइन प्लस मायनस मायनसच होतो म्हणून -4 आन्सर आले. नेक्स्ट कोफॅक्टर इज C23. बघा आता C23 काढलाय. C23 मध्ये सेकंड रो थर्ड कॉलम डिलीट होणार आहे आणि प्लस नंतरच्या पुढचं साइन अल्टरनेट कोणतं येतं मायनस म्हणून मायनस घेतलं इथे. आता 2 नंबर रो 3 नंबर कॉलम मॅट्रिक्स ए मधून डिलीट होणार. हा 2 नंबर रो आहे ए मध्ये आणि हा 3 नंबर कॉलम डिलीट होईल म्हणजे काय दिसेल 1 1 5 5. सो आय राईट डाऊन 1 1 5 5. मायनस साइन कंटिन्यू आहे बघा इक्वल टू मध्ये तिरकस गुणाकार 1 × 5 तो घेतला. मायनस साइन फॉर्म्युलेचं हा 5 × 1 घेतलाय. सो 1 × 5 5 मायनस 5 × 1 अगेन 5 5 - 5 बिकम्स 0 आणि बाहेर निगेटिव्ह साइन तर 0 इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह म्हणून आन्सर काय आलं 0 आलं. नाऊ द नेक्स्ट कोफॅक्टर इज C31. सो C31 इज इक्वल्स टू मायनस नंतर कोणतं साइन येईल प्लस. C31 बघा 3 नंबर रो आणि पहिला कॉलम डिलीट होणार आहे. 3 नंबर रो हा दिसतोय बघा 5 5 1 आणि 1 नंबर कॉलम हा डिलीट झाला म्हणजे काय दिसेल 1 1 -2 3 1 1 -2 3. प्लस साइन कंटिन्यू इक्वल टू मध्ये तिरकस गुणाकार 1 × 3 हे लिहिलंय. मायनस साइन फॉर्म्युलेचं हा -2 कोणाला मल्टिप्लाय करेल एकाला तर 1 × -2 1 × -2 मायनस साइन फॉर्म्युलेचं होतं लक्षात ठेवा. सो 1 × 3 3 -1 × -2 बिकम्स +2 2 + 3 5 आणि बाहेरच्या प्लस साइन आहेच तर +5 म्हणजेच 5 आलं उत्तर. नेक्स्ट कोफॅक्टर इज C32. तर आता बघा C32 कसा काढलाय. प्लस नंतर पुढचं अल्टरनेट साइन कोणतं घेतलं मायनस. 3 नंबर रो 2 नंबर कॉलम डिलीट होणार आहे ए मधून. हा 3 नंबर रो आणि हा 2 नंबर कॉलम काय दिसेल उरलेलं 1 1 3 3. सो रिमेनिंग पार्ट इज राईट डाऊन हिअर 1 1 3 3 इक्वल्स टू आता हे निगेटिव्ह साइन कंटिन्यू तिरकस गुणाकार 1 × 3 त्यानंतर मायनस फॉर्म्युलेचं साइन घेतलंय 3 × 1 ते लिहिलं 1 × 3 3 मायनस 3 × 1 3 3 - 3 बिकम्स 0. सो वी गॉट आन्सर हिअर 0 लाईक दिस. अँड द लास्ट कोफॅक्टर इज C33. C33 मध्ये आता हे मायनस साइन होतं आधी आता कोणतं साइन येईल प्लस. 3 नंबर रो 3 नंबर कॉलम डिलीट होणार. हा 3 नंबर रो आहे आणि हा 3 नंबर कॉलम. वी हॅव टू डिलीट थर्ड रो अँड थर्ड कॉलम काय दिसेल 1 1 3 - 2 रिमेनिंग तर 1 1 3 - 2 रिमेनिंग घेतला. प्लस साइन कंटिन्यू तिरकस गुणाकार 1 × -2 मायनस साइन फॉर्म्युलेचं 3 × 1 लाईक दिस. सो 1 × -2 बिकम्स -2 मायनस 3 × 1 बिकम्स -3. सो -2 - 3 बिकम्स -5 आणि प्लस बाहेर साइन आहे प्लस मायनस मायनस होतो म्हणून आन्सर आलं -5. So like this we find out 9 cofactors here: C11, C12, C13, C21, C22, C23, C31, C32, C33. आता त्यांची कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार करावी लागेल पुढे. Therefore cofactor matrix it is denoted by capital letter C is equals to आता कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण कशी लिहितो तो C11
त्यानंतर पुढचे येईल C12. नाव द नेक्स्ट वन इज C13. हा झाला पहिला रो. सेकंड रो काय आहे C21, पुढे C23, C22, पुढे C23, त्यानंतर C31, C32, and the last is C33. So like this we write down the cofactor matrix. It is equals to, आता त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट पुट केले. C11 ची व्हॅल्यू -17 आहे, C12 आला 12, C13 आला 25, C21 ची व्हॅल्यू 4 आहे, C22 ची व्हॅल्यू पुटअप केली -4, C23 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 0, C31 ची 5, C32 ची व्हॅल्यू 0 ठेवली, C33 ची व्हॅल्यू काय ठेवली -5. Therefore, ADJ of A, that means what? Adjoint of matrix A is nothing but that is equal to C च्या काय येणार ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे कन्वर्जन ऑफ रो इनटू कॉलम करू आपण. Therefore, adjoint of matrix A is equals to, आता बघा adjoint of matrix A काढताना काय केले गेलंय ट्रान्सपोज केलेला आहे म्हणजे कन्वर्जन ऑफ रो इनटू कॉलम. पहिला रो आहे -17, 12, 25, त्याला लिहिलंय कॉलम मध्ये -17, 12, 25. सेकंड रो होता 4 -4 0, त्याला 4 -4 0 कॉलम मध्ये कन्वर्ट केलं. 5 0 -5 थर्ड रो होता, त्याला थर्ड कॉलम मध्ये लिहिलं 5 0 -5. लाईक दिस वी कॅल्क्युलेट ऍडजॉइंट ऑफ ए. पुढे देअरफॉर ए इनव्हर्सचा फॉर्म्युला लिहिला इक्वल टू 1 बाय डिटर्मिनंट ए मल्टिप्लाइड बाय ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए. व्हॅल्यू ठेवतोय पुढे मी ए इनव्हर्स बरोबर काय 1 बाय डिटर्मिनंट ए म्हणजे 1 बाय 20 डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू इंटू ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए ची किंमत ठेवली जाते. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए ची किंमत आहे -17 4 5, 12 -4 0 लाईक दिस अँड 25 0 -5. त्याप्रमाणे ए इनव्हर्स काढला. नाऊ बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. आता मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड जी आहे ती तुम्हाला माहीत असली पाहिजे. पहिले आपण लिहितो कॉलम मॅट्रिक्स दॅट इज XYZ इज इक्वल्स टू 1 बाय काय लिहितो आपण डिटर्मिनंट ए मल्टिप्लाइडला काय घेतो ADJ ऑफ ए म्हणजे ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए इंटू कॉलम मॅट्रिक्स जी घेतो ती कॉन्स्टंट मॅट्रिक्स D1 D2 D3 त्याला आपण B म्हटलेलं आहे. तर या पद्धतीने आपण ते मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचा आपण काय लिहून घेतला फॉर्म्युला. आता माझा एम काय आहे XYZ काढणे. XYZ काढण्यासाठी मला काय करावं लागेल डिटर्मिनंट ए ची किंमत इथे ठेवावी लागेल. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए ची किंमत जी मी काढलेली ती ठेवावी लागेल इथे आणि D1 D2 D3 कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू ठेवावं लागेल. नंतर काय होईल ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए ही मॅट्रिक्स ए ही मॅट्रिक्स या मॅट्रिक्सला काय करेल गुणेल. ते कसं गुणेल ते बघूया पुढे आपण. सो देअरफॉर I write down the left hand side of that matrix X, Y, Z ही व्हेरिएबल मॅट्रिक्स होती कॉलम मॅट्रिक्स इक्वल टू 1 बाय डिटर्मिनंट ए होता इंटू ती स्टेप पुन्हा लिहिली मी ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए इंटू कॉन्स्टंट मॅट्रिक्स होती B ज्याला आपण म्हणतो D1 D2 D3 अशी कॉलम मॅट्रिक्स. आता व्हॅल्यू ठेवल्या जातील त्यांच्या. सो दॅट इज इक्वल्स टू 1 बाय डिटर्मिनंट ए. डिटर्मिनंट एची किंमत ही जी आहे ती 20 ठेवली. नंतर ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए ची व्हॅल्यू ठेवतो. ऍडजॉइंट ऑफ ए काय -17 4 5, 12 -4 0, 25 0 -5 इंटूला जो D1 D2 D3 कॉन्स्टंट आहे ते RHS इक्वेशनचे राईट हँड साईडचे कॉन्स्टंट लिहिले 3 4 11. आता ही डावी बाजू ॲज इट इज राहील XYZ इक्वल टू 1 बाय 20 ॲज इट इज. आता यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन रो इंटू कॉलमनुसार पहिला रो गुणिले पहिला कॉलम करतोय मी. आता -17 इंटू 3 -51 प्लस 4 इंटू 4 काय येईल 16 प्लस 5 इंटू 11 55. हा झाला पहिला रो पहिला कॉलम. आता दुसरे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम सेकंड रो मल्टिप्लाय होईल 12 3 जा 36 प्लस -4 इंटू +4 -16 तो -16 लिहिलाय प्लस 0 इंटू 11 0 लाईक दिस. And lastly, this third row is multiplied to the third column that is 25 into 3 75 plus 0 into 4 0 plus -5 into 11 -55. पुढे कॅल्क्युलेशन्स देअरफॉर डावी बाजू XYZ ॲज इट इज घेतली इक्वल टू 1 बाय 20 ॲज इट इज. आता 55 मधून 51 गेले किती येतील 4 4 प्लस 16 20. 36 मधून 16 गेले 20 तो झिरो निग्लिजिबल आहे. 75 मधून किती मायनस होत आहेत 55 किती आलं 20. सो फायनली वी गेट XYZ इज इक्वल्स टू हा 1 बाय 20 मध्ये गुंतोय प्रत्येक एलिमेंटला स्केलर मल्टिप्लिकेशन नुसार. सो 1 बाय 20 इंटू 20 हा डिवाइड 20 मल्टिप्लाइड 20 कॅन्सल होईल 1 आलं उत्तर. पुन्हा 1 बाय 20 या 20 ला गुणेल पुन्हा हा डिवाइड 20 मल्टिप्लाइड 20 कॅन्सल होईल उत्तर मिळेल इथे 1. पुन्हा हा 1 बाय 20 या 20 ला गुणेल
तर त्याच्यात पुन्हा डिवाइड 20 मल्टिप्लाइड 20 गेट कॅन्सल वी गेट आन्सर 1. So we see that the two matrices are said to be equal if and only if their corresponding elements are equal. म्हणजे दोन मॅट्रिक्स जर इक्वल असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट सुद्धा काय येतात इक्वल, आणि म्हणून मग आपण लिहू शकतो देअरफॉर वी सी दॅट एक्स मस्ट बी इक्वल टू 1, y also equals to 1 and z is equals to 1. So therefore we write down x equal to 1, y equal to 1 and z equal to 1. So like this we find out the solution of given equations by using matrix inversion method. तर या पद्धतीने ही मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड होती जी आपण बघितली. या प्रकारचे एक उदाहरण 6 मार्कांना परीक्षेत फिक्स राहील हे लक्षात ठेवायचं आहे. यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. या टाईपचे जेवढे एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवता येतील तेवढे सोडवायचे. थँक्यू.